प्रभू सियावर रामचंद्र की जय. आपल्या सर्वांचं आपल्या ओम चैतन्य उपासना केंद्र वावरी रे या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. यज्ञ. देवान भावयतानेन ते देवा भावयन्तु परस्परं भावयन्ता श्रेयः परम वाप्स्यत. यज्ञाने तुम्ही देवांना प्रसन्न करा, देव तुम्हाला प्रसन्न करतील आणि एकमेकांना प्रसन्न करता करता तुम्ही परमश्रेयाला प्राप्त व्हा. यज्ञ प्रजेच्या बरोबरच उत्पन्न झाला आहे आणि त्याच्याबरोबर तो मृत्यूपर्यंत राहतो. मनुष्य त्याच्यापासून अलग होण्याचा प्रयत्न करील तरी तो मनुष्यत्वापासून वंचित होईल. गीताकाराचे म्हणणे आहे की खऱ्या अर्थाने केलेला यज्ञ मनुष्यासाठी मनोकामना पूर्ण करणाऱ्या कामधेनूसारखा आहे. यज्ञ माणसाला कर्मबंधापासून मुक्त ठेवतो. यज्ञार्थात कर्मण्यो अन्यत्र लोकोयम कर्मबंधनः तदर्थं कर्म कौंतेय मुक्तसंगा समाचर. यज्ञासाठी करण्यात येणाऱ्या कर्माशिवाय दुसऱ्या कर्मांनी ह्या लोकी बंधन निर्माण होते. म्हणून हे कुंतीपुत्रा, आसक्ती सोडून यज्ञाच्या निमित्ताने कर्म कर. कोणतेही कर्म विशिष्ट भावनेने यज्ञ बनू शकते. मनुष्याच्या जीवन व्यवहारात क्षणोक्षणी यज्ञ होऊ शकतो. मनुष्याचे आयुष्य यज्ञमय झाले पाहिजे. मनुष्याचे बोलणे, चालणे, खाणे, पिणे, झोपणे आणि जागणे सर्व यज्ञरूप असले पाहिजे. उदरभरण नोहे जाणीजे यज्ञकर्म. जेवणाच्या सामान्य क्रियेत मी माझ्या आत बसलेल्या भगवंताला जेववितो अशी भावना ठेवण्यात आली तर भोजन हा देखील यज्ञ बनतो. यज धातूचे देवपूजा, संगतीकरण, मैत्री आणि दान असे 3 अर्थ आहेत. दैवी संपत्तीवाल्या लोकांचे नाव देव आहे. त्यांचा सत्कार करणे, सामान्य जनाचे संगतीकरण म्हणजे संघटन उभे करून त्यांच्यात मैत्रीचा भाव जागविणे आणि दान करणे या 3 गोष्टी जेथे होतात त्या कर्माचे नाव यज्ञ. या दृष्टीने पाहता सत्कार, संघटन, मैत्री व दान ही 3 यज्ञांची लक्षणे आहेत. ज्या कर्माने सन्माननीय मनुष्याचा सत्कार होतो, जनतेचे संगतीकरण संघटन होते, त्यांच्यापासून विभक्तता निर्माण न होता मैत्री निर्माण होते आणि ज्याच्यापासून दरिद्री जनाचे दारिद्र्य दूर होते तो यज्ञ म्हणण्यात येतो. स्वतःच्या कर्मातून उत्पन्न होणारे फळ जनतेच्या भल्यासाठी त्याग करण्याची तयारी यज्ञाशिवाय होत नाही. यज्ञात होम, हवन वगैरेचे प्राधान्य असते. आपले किती खरे संस्कार अग्नीच्या साक्षीने करण्यात येतात. होम, हवन हे अग्निपूजनाचे प्रतीक आहे. अग्नीत स्वाहाशक्ती व स्वदाशक्ती आहे. स्वाहाशक्ती आत्मसमर्पणाची प्रेरणा देते तर स्वदाशक्ती आत्मधारणा दर्शविते. यज्ञ करण्याची इच्छा ठेवणाऱ्या मनुष्याने या 2 शक्तींचे संवर्धन केले पाहिजे. अग्नी स्वतः जळून जगाला ऊब व उष्णता देतो. वृक्ष स्वतःच्या सर्व शक्ती समाजाला अर्पण करतो आणि स्वतःच्या पायावर उभा राहतो. जगाला मी छाया देईन पण माझे पोषण मी स्वतः जमिनीतून मिळवून घेईन असे म्हणणारा वृक्ष प्रभू कार्य करणाऱ्यांचा किंवा खऱ्या समाजसेवेचा आदर्श आहे. अग्नी तेजस्वी आहे तरी पण नम्र आहे. त्याची उपयुक्तता आपण जाणत नाही असे नाही. अग्नीजवळ तेज आहे तरी तो जवळचा स्वतःचा वाटतो. घरच्या चुलीत यथोचित मांडणी करून आपले जेवण शिजवून देणाऱ्या अग्नीची नम्रता अजोड आहे. पण त्याचबरोबर हे विसरता कामा नये की अग्नीला चिडवण्यात आले तर तो तेवढाच दाहकही आहे. मानवही अग्नीसारखा तेजस्वी व्हायला पाहिजे. त्याने संपूर्ण विश्वाची सेवा केली पाहिजे. कारण विश्व विश्वंभराचे आहे. पण त्याचबरोबर कोणी त्याला खिशात टाकण्याचा प्रयत्न करील तर तो जाळल्या वाचून राहणार नाही इतका तेजस्वीही असला पाहिजे. अशा ऋषींचे वर्णन करताना कालिदास रघुवंशात लिहितो, शमप्रधानेषु तपोघनेषु
गूढम ही दाहत्मकमस्ती ही तेजः. ऋषी स्वतःचे जीवन प्रभावी व तेजस्वी बनावे यासाठी अग्नीजवळ प्रार्थना करतात. यत्ते अग्ने तेजस्तेनाहम तेजस्वी भूयासम. यत्ते अग्ने वर्चस्तेनाहम वर्चस्वी भूयासम. यत्ते अग्ने हरस्तेनाहम हरस्वी भूयासम. हे अग्ने, तुझ्या तेजाने मला तेजस्वी होऊ दे. तुझ्या विजयी तेजाने मला वर्चस्वी होऊ दे. सर्वच कचरा जाळून टाकणाऱ्या तुझ्या तेजाने माझाही सर्व कचरा जाळून टाकणारा तू हो. माझे सर्वच पाप हरणारा तू हो. कोणतेही कार्य हृदयपूर्वक व ईश्वर प्रित्यर्थ करण्यात आले तर ते सत्कार्य यज्ञ म्हटले जाते. यज्ञ सामाजिक रूपात करायचा असल्यामुळे त्यात कोणाचा अहम पोसला जात नाही. यज्ञकार्यात मानवाने स्वतःच्या अहमची आहुती दिली पाहिजे. यज्ञकार्यात प्रमुख स्थान प्रभूचेच असते. यज्ञकार्यात कोणाला हीन ठरवण्यात येत नाही. सर्व एकाच प्रभूची लेकरे म्हणून काम करतात आणि समाजात असलेली क्षुद्रता, दीनता, लाचारी वगैरे दूर करून तेथे दिव्यता, भव्यता आणि तेजस्विता प्रस्थापित करतात. यज्ञाचा हेतू दैवी अशा वैदिक संस्कृतीचा प्रचार करण्याचा असतो. म्हणून अधिक प्रमाणात यज्ञ असंस्कृत समाजामध्ये जाऊन करण्यात येतात. विश्वामित्र अयोध्येत यज्ञ करते तर त्यांना राक्षसांचा त्रास झाला नसता. परंतु यज्ञ हा शहरात मोठाला शमियाणा बांधून करण्याचे प्रदर्शन नाही. यज्ञ तर मानवाला देण्यात येणाऱ्या सुसंस्कृत जीवनाचे दर्शन आहे. म्हणून विश्वामित्राने अनार्य व असंस्कृत प्रजेमध्ये जाऊन यज्ञ केला आणि रक्षणार्थ राम लक्ष्मणाला स्वतःच्या बरोबर घेऊन गेले. यज्ञाच्या पाठीमागे पाप प्रक्षालनाचा हेतूही लपलेला आहे. मनुष्याकडून जाणून अथवा अजाणता होणाऱ्या पापांच्या प्रायश्चित्तासाठी प्रत्येक गृहस्थाने पंचमहायज्ञ करण्याचा आदेश आहे. पंचसुना गृहस्थस्य चुल्ली पेशन्युपस्कराः खंडनी चोड कुंभश्च बध्यते यस्तु बाह्यन. चूल, जाते, झाडू, मुसळ व पाण्याचे मडके अशा 5 वस्तू गृहस्थांची घरातील हिंसास्थाने आहेत. यांचा उपयोग होत असल्याने घरात दररोज 5 प्रकारची पापे घडत असतात. त्या सर्व पापांच्या प्रायश्चित्तासाठी महर्षींनी गृहस्थाश्रमीयांसाठी 5 महायज्ञ सांगितलेले आहेत. अद्यापनं ब्रह्मयज्ञ, पितृयज्ञस्तु तर्पणम, होमो दैवो बलिभूतो नृयज्ञो अतिथीपूजनम. स्वाध्याय हा ब्रह्मयज्ञ आहे. पितरांचे तर्पण, नित्यश्राद्ध हा पितृयज्ञ आहे. होम करणे हा देवयज्ञ आहे. बली देणे, वैश्वदेव करणे हा भूतयज्ञ आहे आणि अतिथीपूजन करणे हा मनुष्ययज्ञ आहे. अध्ययन व अध्यापन म्हणजे ब्रह्मयज्ञ. याला स्वाध्याय किंवा ऋषीयज्ञ देखील म्हणतात. ऋषीयज्ञ म्हणजे आपले मन, बुद्धी यांची शुद्धी करण्यासाठी ऋषींनी दिलेल्या विचारांचे मनन व चिंतन. ते स्वाध्यायाद्वारा शक्य आहे. म्हणून समाजामध्ये नित्य नियमित रूपात स्वाध्याय झाला पाहिजे. गीताकारांनीही स्वाध्याययज्ञ आणि ज्ञानयज्ञ यांच्यावर जोर देऊन हीच गोष्ट समजावली आहे. ज्या राष्ट्रातून स्वाध्याययज्ञ लुप्त होतो त्या राष्ट्राचे पतन होते ही निर्विवाद गोष्ट आहे. तर्पणाद्वारे माणसाने पितृयज्ञ केला पाहिजे. मनुष्यावर आईबापांचे ऋण आहे. आई वडिलांची अंतःकरणपूर्वक आठवण करून कृतज्ञतापूर्वक त्यांना नमस्कार करून त्यांची ध्येयनिष्ठा जिवंत ठेवणे हाच खरा पितृयज्ञ. देवयज्ञ म्हणजे देवासाठी केलेली कामे. आजही अनेक घरात देवयज्ञाचे प्रतीक म्हणून लहानशा कुंडात अग्नी घेऊन तुपाची आहुती देऊन 5 घास अन्नाची आहुती दिली जाते. परंतु खरे पाहता ज्या सत्कृत्याने देव ईश्वर प्रसन्न होतो तोच खरा देवयज्ञ. स्वतःच्या जीवनात दिव्यता निर्माण करून समाजालाही तसाच दिव्य बनवण्याचा प्रयत्न करणे हा खरा देवयज्ञ आहे.
भूतयज्ञ म्हणजे प्राणीमात्रांवर प्रेम. या यज्ञात मानवाकडून मूक प्राणीसृष्टीबद्दल करुणामय आचरणाची इच्छा केली जाते. गायीसाठी काढलेला गोग्रास, कबुतरांसाठी बांधलेला चौथरा, जनावरांसाठी बांधलेले गोटे आणि मानवाच्या प्राणीसृष्टीबद्दलच्या प्रेमाची प्रतीके आहेत. भारतीय संस्कृती केवळ मानवतेवर न थांबता भूतदयेपर्यंत पुढे जाते. आद्य शंकराचार्यांनी देखील एका प्रार्थनेत म्हटले आहे, भूतदयाम विस्तारे. आपले प्राचीन लोक पाळलेल्या पशूंवर कुटुंबातील आत्मीयजनांप्रमाणेच प्रेम करीत. मनुष्ययज्ञ म्हणजे मनुष्याबद्दलची, समाजाबद्दलची सत्कृत्ये. मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे. तो लहानाचा मोठा झाला, त्यात समाजाच्या अनंत लोकांचे त्याच्यावर उपकार आहेत. मानवाला मानवाजवळ आणणे हा खऱ्या मनुष्ययज्ञ आहे. त्याच्यासाठी संकुचित दृष्टी दूर करून माणसाला आकाशासारखे विशाल हृदय बनावे लागेल. मानवाने मानवाचा तिरस्कार करणे ही अतिशय निंद्य घटना आहे. मनुष्ययज्ञ पाप्याचा तिरस्कार न करता पापाचा प्रतिकार करायला शिकविते. खऱ्या अर्थाने जर मनुष्ययज्ञ होऊ लागले तर समाज हा फारच अल्पकाळात सर्वांग सुंदर बनून जाईल. हे विभिन्न यज्ञ करण्यासाठी माणसाने स्वतःची शक्ती खर्च केली पाहिजे. त्याला गीतकार द्रव्ययज्ञ म्हणतात. याच्यासाठी मनुष्याला अनंत कष्ट करण्याची तयारी ठेवावी लागते. त्याला तपोयज्ञ म्हणतात. तपामध्ये हेतूची शुद्धता व भावभक्तीची समृद्धी मिळाली तरच तो यज्ञ बनतो. आणि अशा प्रकारची विचारशुद्धी आणि आचारशुद्धी ज्याच्यातून मिळते त्या यज्ञाला गीताकारांनी स्वाध्याय यज्ञ व ज्ञानयज्ञ अशी नावे दिली आहेत. भगवान तर गीतेमध्ये येतपर्यंत सांगतात की मीच यज्ञ आहे. कामधेनुरूपात यज्ञाची समाजात पुनः प्रतिष्ठा झाली तर मानवाची भौतिक समृद्धी वाढेल, भावसमृद्धी फुलेल, विचारसंपदा विकास पावेल. तशीच खऱ्या अर्थाने त्यांची आत्मोन्नती साधली जाईल. विष्णुरूप यज्ञ त्याच्या व्यापक अर्थात आपल्या जीवन विस्तारावर आच्छादन करो, हीच प्रार्थना. प्रभू सियावर रामचंद्र की जय. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण आपल्या ओम चैतन्य उपासना केंद्र वावरिरे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला व्हिडिओ आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. प्रभू सियावर रामचंद्र की जय.